महाराष्ट्रात यावर्षी रेकॉर्ड ब्रेक अशी सोयाबीनची खरेदी झाली आहे। तसं सोयाबीन खरेदीसाठी मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नानं 2 वेळेस मुदतवाढही मिळाली आहे। राज्यभरात 11 लाख टन सोयाबीन खरेदी आतापर्यंत झाली असून मुदत संपण्यापूर्वीच सर्व शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी केलं जाणार आहे। लातूर जिल्ह्यात सोयाबीन खरेदी केंद्राची 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। आता फक्त 2 दिवसच हमीभाव खरेदी केंद्र सुरू राहणार असून सोयाबीन विक्रीसाठी कमी अवधी असल्यानं नाफेड केंद्रांवर शेतकऱ्यांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे। लातूरच्या सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर मोठ्या रांगा लागल्यात आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांनी। ज्या सोयाबीनच्या नाफेडच्या केंद्रावरती आहेत शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत आणि आता फक्त शिल्लक 2 दिवस आहेत। आपण जर बघू शकता या ठिकाणी जर आता या ठिकाणी नाफेडच्या माध्यमातून या ठिकाणी जे आहेत शेतकऱ्यांच्या मोठ्या खरेदी केंद्रावरती रांगा लागल्यात। आपण थेट जाऊ शकतो, बघू शकतो की आता किती किलोमीटर पर्यंत आहे जे आहेत पूर्णपणे ज्या रांगा आहेत आता त्या रांगा लागलेल्या आहेत। आता त्या या आपण या रस्त्याने जो जातोय तो पूर्णपणे जवळपास 70 ते 80 वाहनं जे आहेत एका मागे एक जे आहे ते रांगा लावून जे आहे ते आता थांबलेले आहेत। जवळपास 3 ते 4 दिवस जे शेतकरी जे आहेत ते आपली सोयाबीन विक्री करण्यासाठी जे आहेत ते या परिसरामध्ये जे आहेत ते थांबलेले आहेत। जवळपास आतापर्यंत लातूर जिल्ह्यामध्ये 52 खरेदी केंद्र आहेत। या 52 खरेदी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं सोयाबीन जे आहे ते हमी भावानं विक्री केलं जात आहे। त्याचबरोबर जर पाहिलं प्रशासनाकडून सुद्धा या खरेदी केंद्रावर नियमितता असावी यासाठी सुद्धा प्रशासनाशी सुद्धा करडी नजर जी आहे या खरेदी केंद्रावरती आहे। तालुका स्तरावरती जे आहे ते विविध जी पथकं आहेत ते पथकं तैनात करण्यात आलेली आहेत आणि दुसरीकडे पाहिलं आता फक्त 2च दिवस जे आहेत ते शिल्लक राहिलेले आहेत आणि यामुळे जे आहेत आता शेतकरी जे आहेत ते आता गेल्या 4 दिवसापासून या खरेदी केंद्राच्या बाहेर जे आहे ते रांगा लागलेल्या आहेत। जवळपास 1 ते 2 किलोमीटरच्या रांगा ज्या आहेत या शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्राच्या बाहेर लागलेल्या आहेत। तर दुसरीकडे सरकारनं जे आहे 6 दिवसापर्यंतची जी मुदतवाढ दिलेली आहे ती मुदतवाढ केवळ फक्त ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन केलेलं आहे, ज्या शेतकऱ्यांना नाफेडच्या माध्यमातून मेसेजेस आलेले आहेत त्या शेतकऱ्यांचंच सोयाबीन मात्र यावेळी खरेदी केलं जात आहे। मात्र नव्यानं ज्या शेतकऱ्यांना नाफेडकडे आपलं सोयाबीन विक्री करायचं आहे किंवा नोंदणी करायची आहे अशा शेतकऱ्यांसाठी कुठलीही पर्यायी व्यवस्था जी आहे ते प्रशासन असेल किंवा शासन असेल यांच्याकडनं करण्यात आलेली नाही। त्यामुळे जे शेतकरी आहेत ज्यांना नाफेडकडे सोयाबीन हमी भावानं विक्री करायची आहे अशा शेतकऱ्यांवर मात्र कुठलीही व्यवस्था जी आहे ते सरकारकडनं जी आहे ती करण्यात आलेली नाही। आपण जर पाहिलं तर या 70 ते 80 वाहनं जी आहेत या ठिकाणी जे आहेत रांग लावून आहेत। जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर जे आहेत या वाहनांच्या जे आहेत रांगा लागल्या आहेत। आता मुदत जी आहे फक्त आता 6 फेब्रुवारीपर्यंतची जी मुदत आहे। आता मात्र सरकारनं या प्रश्नाकडे कसं बघतंय किंवा अजून शेतकऱ्यांना जे आहे मुदतवाढ मिळेल का यासाठी पाहणं आता महत्त्वाचं आहे। सुनील कांबळे, NDTV मराठी, लातूर।